बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। नमस्कार, महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बातमी येते नांदेडच्या हातगाव कृषी विभागामार्फत 2025 खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळा संपन्न। हातगाव तालुक्यात कृषी केंद्र चालकाकडे बोगस बियाणे आढळल्यास व जादा दराने शेतकऱ्यांना विक्री केल्यास कारवाई करणार तालुका कृषी अधिकारी सदाशिव पाटील। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातगाव येथे खरीप हंगाम पूर्व तयारी 2025 च्या अनुषंगाने शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यांना पिकावरील किडी विषय, खते, बियाणे व पेरणी संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। शेतकऱ्यांनी बियाणे, खत, कीटकनाशक खरेदी करताना ओरिजिनल बिल घेतलं पाहिजे। हातगाव तालुक्यातील कृषी केंद्र चालकाकडून बियाणे, खत पेरणीपूर्व खरेदी करते वेळेस जादा दराने शेतकऱ्यांना दिल्यास व बोगस बियाणे आढळल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधून तक्रार देण्याचे आवाहन सुद्धा या कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यांना करण्यात आले आहे। शेतकऱ्यांनी पेरणी करते वेळेस पाऊस चांगल्या प्रकारे झाल्याशिवाय पेरणीला सुरुवात करू नये असेही आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे। या कार्यशाळेला हातगाव तालुक्यातील सर्वच कृषी सहाय्यक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। महा 24 तास न्यूज साठी महेंद्र धोंगडे, हातगाव, नांदेड। आज तालुका कृषी अधिकारी हातगाव यांच्या मार्फत खरीप हंगामपूर्व एक कार्यशाळा आज आयोजित केली होती। यामध्ये तालुक्यातील सर्व आमचे कृषी विभागाचे सर्व अधिकारी, काही शेतकरी प्रतिनिधी व काही गटाचे प्रतिनिधी आज उपस्थित होते। पूर्ण महाराष्ट्रभर 5 आणि 6 तारखेला आजच्या दिवशी कार्यशाळा आयोजित करण्याचं सूचित महाराष्ट्र शासनातर्फे सूचित करण्यात आलं होतं। शासनाचा असा उद्देश आहे की जे शासनामार्फत जे वेगवेगळे योजना राबवतो तसेच विविध जे मोहिमा सुरू होणार आहे तर त्या विविध जे काही सुरू झालेले आहेत आणि काही सुरू होणार आहेत तर याची माहिती सर्व कर्मचाऱ्यांना व काही शेतकऱ्यांना व्हावी आणि याची मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी व्हावी म्हणून सर्वप्रथम आज तालुक्यातर्फे आम्ही ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे। यानंतर माननीय आमदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पण एक मोठ्या प्रमाणामध्ये एक आमची कार्यशाळा एक पुढील काळामध्ये एक होणार आहे आणि आमच्या जे कृषी विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांची गाव पातळीवर बीज प्रक्रिया म्हणजे बियाणे उगवण क्षमता असू द्या, आपल्या बियाणे संदर्भामध्ये जे काही हे आहेत किंवा विविध जे प्रकार हे आहेत आमचे मोहिमा, याच्या मोहिमा आमच्या गाव पातळीवर सुरू आहेत आणि याच्या पुढे पण काही सुरू राहणार आहेत। तर येणं आव्हान शेतकऱ्यांना माझ्यातर्फे एकच आव्हान राहील की बरेच शेतकरी आपल्या तालुक्यात बघितलं तर दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा दुसऱ्या राज्यातून कापसाचं किंवा सोयाबीनचं वगैरे बियाणे आहेत तर त्यांना माझ्यातर्फे एक आव्हान आहे की आपल्याकडले जे लोकल वाहन आहेत किंवा आपल्याकडे जे वापरतात त्याचाच वापर करावा आणि बियाणे घेताना किंवा खत घेताना त्याची आपली जे पावती असलेले आणि आपल्या अधिकृत कृषी सेवा केंद्र यांच्या मार्फतच आपल्याकडून याची खरेदी करावी। आणि पाऊस हा म्हणजे समजा सोयाबीनची जर पेरणी करायची असेल तर आपल्याला 100 mm पाऊस झाल्यानंतरच त्याची पेरणी करावी। पेरणीसाठी घाई करू नये आणि करण्याच्या आधी जर बीज प्रक्रिया किंवा बीज प्रक्रियेचा हे करूनच त्याची पेरणी करावी असं मी आवाहन करतो। मी शेतकऱ्यांना आता सांगितल्याप्रमाणे की खरेदी ही केवळ आपल्या अधिकृत जे कृषी सेवा केंद्र आहेत त्यांच्या मार्फतच खरेदी करावी। जर असं कोणी गावात विकत असेल जे गाडी घेऊन किंवा आहे तर त्याची आम्हाला कृषी विभागाला याबद्दल कळवावं, आम्ही लगेच त्याच्यावर कारवाई करू। त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील संपर्क करावा किंवा आपले कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क करावा किंवा आपल्या गावातील कृषी सहाय्यक त्यांना सुद्धा जर तुम्ही फोनवर सांगितलं आम्ही निश्चित त्याच्यावर कारवाई करू।